साथियों, आज हमारे साथ में जो स्मृति शेष वसंतराव जी धामनकर है, इनका जो एक्सीडेंट हुआ था उनकी आंखों देखी जिन्होंने देखा है, हम उनसे बात करना चाहेंगे। आपका नाम क्या है? माधुरी पैतुले। माधुरी ताई पैतुले, ये हमको बताया कि उस दिन क्या हुआ था करके। हम लोग उधर से कमाल चौक से आ रहे थे तो यहाँ एक्सीडेंट, खूब जोर से आवाज़ हुआ तो हम दौड़े। सिंगल रोड था तब। आपकी उस वक्त उम्र क्या थी? मेरी शादी हुई थी जब 20 साल की थी मैं। बोलिए, आगे बोलिए। तो बाजार से आ रहे थे तो हमारे सामने यहाँ एक्सीडेंट हुआ। जोर से आवाज़ आई तो हम लोग दौड़े, क्या हो गया करके। तो वो ऐसे औंधे गिरे थे, ट्रक वाला भग रहा था, ट्रक वाले को पकड़े थे बाद में। वो ऐसे औंधे गिरे थे तो ये ब्लड खूब सर से गया उनके। और उनका कुछ भेजा वगैरह बाहर कुछ निकला था, ऐसा कुछ कहते हैं? नहीं, उतना तो नहीं देखी मैंने। हाँ। तो बहुत लोग जम गया था बाद में। हाँ। लेकिन ब्लड बहुत गया, ऐसा बह रहा था ब्लड। ये बात कब की है, ये वाली बात? ये मेरी शादी हुई ना, उसके 1 साल पहले। हाँ, जो दोस्तों ये बात उस वक्त 1974 की है। हाँ, अभी उनको अभी इनको 50 साल हो गए। उस वक्त 20 साल है, आपकी उम्र करीब 70 साल के आसपास में है। 70 कंप्लीट है। 70 कंप्लीट है। तो ये उस वक्त के चश्मदीद गवाह है। और वो एक्सीडेंट जब हुआ था, यही जो है यहाँ पे भी तो मेट्रो और पूर्व से बन गया, यही जगह है, यहाँ पे एक्सीडेंट हुआ था। उस वक्त में तो इसको कामठी रोड में सिर्फ साइकिल से आना जाना करते थे, गाड़ी की बात अलग ही थी। तो यही वो जगह है। आज हम लोग माधुरी ताई से आपका धन्यवाद मानेंगे कि आपने उस समय की यादें अभी तक संजोए रखा है। आपका बहुत बहुत शुक्रिया। तो याद निकाले तो सामने दिखता। ओके। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा। दिवंगत कांतर वसंत धामनकर अमर रहे। दिवंगत कांतर वसंत धामनकर अमर रहे। जिंदाबाद, जिंदाबाद। सर्व दलित प्रांतातले ज्येष्ठ लोक आणि मंडळी, दिवंगत वसंत धामनकर यांचा 1974 रोजी कामठी रोड या मार्गावरती वंजारी यांच्या घरी जात असताना बाहेर फिरायला निघाले अचानक त्यांना एका अकस्मात एका वाळूच्या ट्रकने धडक दिली आणि त्यांचे प्राण माळवले। त्यानिमित्ताने आपल्या दलित प्रांताचे दिवंगत शहीद वसंतराव धामनकरजी यांच्या प्रास्ताविकानुसार दलित प्रांताचे ज्येष्ठ यांच्या या आदरांजली सभेचे अध्यक्ष आमचे नेते पॅन्थर घाटेसाहेब, त्याचप्रमाणे
या सगळ्या कार्यक्रमाची आखणी आणि धुरा ज्या लोकांनी हा कार्यक्रम घडवण्यासाठी तयार केले त्यांचे नंतर सरोज मेघनाथ, भाऊ कोचे, राम मनोहर राऊत या सगळ्या लोकांनी आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 50 वर्षापूर्वी आजचाच दिवस होता. या दिवशी दलित पॅंथरच्या अधिवेशनाच्या निमित्तानं 1974 22-23 ऑक्टोबरला मुंबईवरून आणि सगळ्या महाराष्ट्रातून कार्यकर्ते या अधिवेशनासाठी नागपुरात आले आणि अधिवेशन संपल्यानंतर वसंतराव धामनकर हे नागपुरामध्ये थांबले. त्यांना असं वाटलं की आता 2-4 दिवस आपण तिथे राहिलो पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते नागपुरामध्ये राहिले. आणि आजच्या दिवशी दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी जी लढवाई लढली आहे, ही चळवळ उभी केली, त्या चळवळीच्या अनुषंगानं एका खटल्याचा निर्णय देणार होता आणि न्यायमूर्ती बोधनकर यांच्या न्यायालयानं पॅंथरच्या कार्यकर्त्याच्या अनुषंगाने, केसेसच्या अनुषंगाने त्यावेळेचे ॲडव्होकेट दिवंगत बनसोड साहेब आणि उमरे साहेब या 2 वकिलांनी त्यावेळी पॅंथरच्या कार्यकर्त्यांच्या निशुल्क केसचा बचाव करण्यासाठी आपलं संपूर्ण कौशल्य वापरून त्यांना निर्दोष कोर्टाच्या माध्यमातून घोषित केलं. आणि अशा या पॅंथरच्या लढाईला यश मिळाल्यामुळे त्या संबंधाची बातमी सगळ्या नागपूरच्या वर्तमानपत्रात द्यावी या अनुषंगाने धामनकर हे वृत्तपत्रांमध्ये बातम्या द्यायला गेले आणि बातम्या देऊन ते परत येत असताना, कारण पॅंथरची इतर नेते मंडळी हरीश वंजारी यांच्या घरी थांबलेली होती, तिथे ते येत असताना आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याच ठिकाणी एका वाळूच्या ट्रकनं त्यांच्या चेंदामेंदा करून त्यांना आपल्यापासून दूर फिरवला. धामनकर हे मुंबईतल्या दलित पॅंथरच्या चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. ते पोस्टामध्ये नोकरीला होते, विवाहित होते, परंतु त्यांचा पिंडा हा नोकरी हा उपजीविकेचा भाग जरी असला तरी ते पत्रकार होते. वृत्तपत्रातून दलितांवर होणारे अन्याय अत्याचार, तत्कालीन रिपब्लिकन नेतृत्वाच्या कुचराईपणामुळे समाजातली होत असलेली वाताहत लक्षात घेऊन ते सक्रिय होते आणि त्या सक्रियतेच्या अनुषंगानं दलित पॅंथर जी 72ला तयार झाली, त्या 2 ते 2.5 वर्षाच्या या पॅंथरच्या इतिहासामध्ये जे काम आजही 50 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आहे आणि आजही लोक हे म्हणतात की दलित पॅंथरसारखी संघटना पाहिजे. कारण दलित पॅंथरची त्यावेळेची जी काय निर्माण होतं, दलित पॅंथरची त्यावेळेची जी गरज होती आणि दलित पॅंथरनं जे काम त्यावेळेस केलं ते काम जे होऊ शकलं नाही. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर या समाजामध्ये रिपब्लिकन पुढाऱ्यांनी एकी बेकी दुरुस्त नादुरुस्त अशा या सगळ्या गोंधळामध्ये समाजाला जे मोकाट सोडलेलं होतं, समाजाचा कोणी वाली नव्हता आणि वाढते अन्याय अत्याचार आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाने जे शिक्षण लोक घेऊन जे आपले बेरोजगार युवक होते, जे बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झाले होते, त्या सगळ्या लोकांनी या समाजावरच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी कुठेतरी संघटित झालं पाहिजे. आणि हा एक विचार घेऊन ते मुंबईतून दलित पॅंथरचं त्यावेळेस ते बीज रोवल्या गेलं आणि ते नंतर जे रोपटं तयार झालं, त्याच्या शाखा या संपूर्ण महाराष्ट्रात, त्याच्यासोबतच गुजरात, उत्तर महाराष्ट्र, उत्तर भारत, दक्षिण भारत या सगळ्या देशभरामध्ये जे पसरायला लागलं. इतकेच नाही तर देश विदेशामध्ये सुद्धा त्यावेळी दलित पॅंथरच्या चळवळीच्या अनुषंगाने, दलित पॅंथरच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मोठी चर्चा झालेली आहे. आणि अशा या आपल्या या दलित पॅंथरच्या या आंदोलनामध्ये कार्यरत असताना आज आपण बघतोय की आज 50वा आपल्याला त्यांचा स्मृती दिवस वसंतराव धामनकरांच्या या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. त्याच्यापूर्वी दलित पॅंथरच्या आंदोलनामध्ये भागवत जाधव यांचा वरळीच्या दंगलीमध्ये जातीवाद्यांकडून निर्मूल खून करण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा देवरुखकर हे सुद्धा आपले दलित पॅंथरचे शहीद झाले. म्हणजे आजपर्यंत जर दलित पॅंथरच्या या किंवा आंबेडकरी समाजाच्या चळवळीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर कोणतीही अशी 2-2.5 वर्षाच्या चळवळीने 3 आपले
सच्चे कार्यकर्ते शहीद झालेले कुठेही तुम्हाला दिसणार नाही. हे दलित पॅंथरचं हे या समाजाला एक देणं आहे की 3 शहीद या दलित पॅंथरच्या चळवळीनं दिलेले आहेत. आणि हे दिले असतानाही आजही 50वा यांचा स्मृती दिवस या ठिकाणी आम्ही करत असलो तरीही आजही या लोकांची स्मृती, या लोकांचं काम हे लोकांच्या मनात आहे. दरवर्षी मुंबईमध्ये, नागपुरामध्ये आपण हा कार्यक्रम घेत असतो. आज या ठिकाणी आपण हा अभिवादनाचा कार्यक्रम घेत असताना मुंबईला सांताक्रूझ येथे तिथल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कार्यक्रम याच वेळेस संध्याकाळच्या वेळेस घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे दलित पॅंथरच्या आंदोलनाने समाजाला देण्याची भूमिका घेतली, त्यागाची भूमिका घेतली, बलिदानाची भूमिका घेतलेली आहे. आपलं सर्वस्वी अर्पण केलेलं आहे. दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी जे बलिदान दिलं, योगदान दिलं, असंख्य केसेस घेतलेले आहेत. एवढ्या केसेस कधी झालेल्या नाहीत, इतक्या केसेस या दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या. आणि कोणतीही कुटुंबाची जीवाची पर्वा न करता आपल्या आयुष्याची राखराखडी करून घेऊन आज दलित पॅंथरच्या नावाला या तरुणांनी, या बाबासाहेबांच्या अनुयायांनी जे मिळवून दिलेलं आहे याची इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. आणि आजही दलित पॅंथरवर अनेक लोक संशोधन करत आहेत. दलित पॅंथरवर PhD सुद्धा अनेकांनी घेतलेली आहे. आणि आजही देश विदेशामध्ये दलित पॅंथरची चर्चा होते आहे. आम्ही पॅंथरचं काम करत असताना लोक आजही आमच्याकडून ही अपेक्षा करतात की पूर्वीसारखी पॅंथर झाली पाहिजे. परंतु वर्तमानामध्ये जी परिस्थिती पाहता आज युवकांना दिशा देणारं एकमेव संघटन दलित पॅंथर आहे. आणि त्या अनुषंगाने आपण ज्या दलित पॅंथरच्या विचाराची पेरणी वर्तमानामध्ये आपण युवकांमध्ये, समाजामध्ये कशी पेरता येईल या अनुषंगाने आपण या ठिकाणी याच्या कार्यक्रमाचं आयोजन करून जे लोक दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये ज्यांनी आपलं सर्वस्व दिलं, जे दलित बलिदान दिलं, जे शहीद झाले, त्यांच्या प्रती आपण त्यांची स्मृती जागावी, त्यांना सलाम करण्यासाठी, त्याला निळा सलाम करण्यासाठी आपण या ठिकाणी या सभेचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या आंदोलनाच्या, या आपल्या अभिवादन सभेच्या निमित्तानं या ठिकाणी दलित पॅंथरची नेते मंडळी यांनी त्यांच्या काळामध्ये खूप गाजवलेलं आहे, ती खूप चर्चित होते. पोलीस यंत्रणेने सुद्धा त्याची, कलेक्टर, स्थानिक प्रशासन त्याची दखल घेत होती. असे त्या काळातले झुंजार तरुण आणि आजचे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला असं वाटतं की कार्यक्रमाची ओळख म्हणून हे माझं अल्पनिवेदन या ठिकाणी मी थांबवतो. आणि या ठिकाणी आपण सगळे लोक आलेलो आहोत. तर जे काही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. तसा दुःखाचाही दिवस आहे. 50 वर्षाच्या अगोदर जिल्ह्यामधून कार्यकर्त्यावरची केस बंदी झाली आणि ती कार्यकर्ते वगैरे मंडळी, त्याच्यामध्ये मी, बबन बनसोड, अजून कार्यकर्ते होते. विनोद डोंगरे म्हणून एक कार्यकर्ता होते कटवीलाल, त्यांची सायकल घेऊन वसंत धामनकर हे मी नागपुरामध्ये सायकल चालवतो असं सांगून पुढे निघाले. आणि हा तो स्पॉट आहे आपल्या मागं बसला. ही गाडी, तो ट्रक असा आला आणि आम्ही थोडंसं दूर, जवळपास 10 किंवा 15 फुटाच्या दूरवर होतो, ते त्यांनी त्यांना चेंदामेंदा केला. प्रश्न असा होता त्यावेळेसचा की जी मंडळी पॅंथरच्या नावाने लढत होती, ती मंडळी पॅंथर संघटनेला तर बळकट करत होती, पण त्याच वेळेस समाजामध्ये या राजकीय नेत्यांनी एक धुमाकूळ घातला होता. आपसामध्ये वैमनस्य निर्माण केलं होतं. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि आपसामध्ये वैमनस्य, शत्रुत्व होता. त्यांच्या त्या शत्रुत्वामुळे आपला शत्रुपक्ष आपल्यावर अत्याचार करत होता. या अत्याचाराला मुकाबला करण्यासाठी दलित पॅंथरी संघटना निर्माण झाली. संघटना कुठल्या राजकीय उद्देशाने निर्माण झाली नव्हती आणि निर्माण करणारे कोणी ऐरे गैरे नक्तू गैरे नव्हते. सर्व शिक्षित, सुशिक्षित दलित, मुंबईमध्ये शिक्षण घेणारे साहित्यिक आणि अजून खूप अशी मंडळी होती की जी जीवाला जीव देणारी होती. त्यांनी पॅंथर निर्माण केलं आणि तो 1974 त्या 23 आणि 24 ऑक्टोबरचा दिवस आणि 24 तारखेला अधिवेशनाच्या खूप तयारीमध्ये आम्ही खूप खुश होतो. हिंदुण्याचा खूप मोठा पुतळा हा गजबजून गेलेला होता. अशा परिस्थितीमध्ये
हे सर्व आनंदच होतं जिकडे तिकडे. ते आता संमेलन अधिवेशन झाला पहिला, खूप लोक आले. आता मोठा जोरात जनतेला खूप प्रेरित होण्याची एक संभावना होती, ते भेटे. अशा वेळेस एक जी घटना घडली ती फार दुःखदायी घटना होती. नागपूर शहरामध्ये पॅन्थरच्या ह्या बलिदानामुळं एक असं वातावरण निर्माण झालं होतं नागपूर शहरामध्ये. इकडे तिकडे पॅन्थर नसलेली जवान मंडळी पूर्ण नागपूरभर फिरत होती. आणि त्यावेळेस त्या चेंदामेंदा झालेल्या प्रेताला मैतीला मुंबईला पाठवण्यासाठी तिथल्या सर्व कार्यकर्त्यांनी जो एक एकोपा दाखवला होता, लोकांकडून निधी पैसा जमा करून जे पाठवलं होतं, त्यासोबत बबन नवात्रे यांच्या नेतृत्वात ते मुंबईला नेण्यात आली होती. आता बाकीची मंडळी खूप आहे, त्यांनाही ते सर्व माहीत आहे. तरी पण माझ्या म्हणण्यानुसार प्रकाश बनसोड म्हणाले की सुरुवातीची पॅन्थर पाहिजे, खरंच सुरुवातीची पॅन्थर पाहिजे. कारण की लढाकूपणा जोपर्यंत युवकांच्या संघटनेमध्ये येत नाही तोपर्यंत सत्ता काही आपल्याला जुमानत नाही. आणि त्यामुळेच आपण खूप काही समाजाला देऊन चुकलो. आपल्याला लोक म्हणतात काय दिल्या, आपण सांगतो त्यांना की तुम्हाला बोलायला आम्ही शिकवलं, सत्ताधाऱ्यांच्या सोबत लढायला आम्ही शिकवलं. पॅन्थरच्याचमुळे तुम्ही लढू शकले, तुम्ही बोलू शकता. आताही ते पॅन्थरमुळेच ही आमची देण होती, पॅन्थरची देण होती. पॅन्थर एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. अटकाव करू पाहणाऱ्या समुद्राच्या पाहण्याची वळवळ आता सुद्धा जन्म घेत आहे. अरे अटकाव कधी कशाचा, अटकाव तरी कशाचा. जयदिन के नारे पे खून बहाता तो बनने दो. किती जेल किती बॅरेज याचा एकदा विचार करा. अरे किती जेल किती बॅरेज याचा एकदा विचार करा. आणि उधारलेल्या या सागराला बांधणार कसे याचे एकदा गणित मांडा. अरे समतेचं वारं प्यालेली ही पाखरं, अरे समतेची वारं पाहिलेली ही पाखरं, त्यांना तुम्ही असं तुरुंगात गमवू नका. अरे तुरुंग असायची उडून जाणार, अशा एक भ्रमात तुम्ही राहू नका. माझा पॅन्थर उपस्थित माझ्या सर्व पॅन्थर मित्रांनो, 50 वर्षा अगोदर ज्या आमच्या शहीद पॅन्थरच्या आठवणी उजाळून आलेल्या आहेत, याच नेमके याच ठिकाणी दिवंगत वसंत धामनकर यांच्या अपघातात निधन झालं. माझा वसंत धामनकरची परिचय झाला नाही, परंतु हरीश भाऊ वंजारीला जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे बहुत डेडिकेट वर्कर था बोले वो. आणि त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष वर्णन केलं पॅन्थर कसा असतो, मेल्यानंतरचा मेंदू असा तसं असतो. हरीश वंजारीने सांगितलं की त्याचा मेंदू असा 10-12 फुटावरून उडत असा टणटणाट होता. हे दृश्य जेव्हा हरीश भाऊ वंजारीने मला सांगितलं तर इंजिन का धावेल अशा पद्धतीने ह्या प्रांताच्या डोक्यात नामदेव ढसाळना एका ठिकाणी म्हटलं आहे, रक्तात पेटलेला अग्नी रक्तात पेटलेला अग्नित सूर्यानो आता या शहराला आग लावीत चला. मित्रांनो, दलित पॅन्थरची मूळ फॉर्मेशन रिपब्लिकन पक्षांच्या सर्व नाकारते कारणामुळं यांनी काँग्रेसची लाचेछोटे करून आपले मिंडेपण जाहीर करून फक्त आपले कॉलेज, आपल्या युनिव्हर्सिटीच्या, आपल्या शाळा, आपलं शिक्षण कसं होता कशा होतील त्याकडे त्यांनी जास्त दुर्लक्ष आहे. आणि त्या काळात दलित समाजावर आल्या बहिणी भावबंधावर होणारे अत्याचार ज्यांना त्यांनी बगल देत रामदास नानवडेचे प्रकार आम्हाला ज्ञात आहे. हां, हे असे प्रकार घडीत असताना RPIच्या एकाही नेत्याने म्हटलं नाही. उलट या लोकांनी आरोप केला, जेव्हा दलित प्रांताच्या लोकांनी मुंबईच्या वडीच्या दंगलीचा हे सामना केला तेव्हा ह्याच RPIच्या नेत्यांनी हे दलित प्रांतर नाही, हे दलित पथराव आहे म्हणे. हे दलित प्रांतर नाही, हा दलित पथराव आहे. या दलित पथरावामुळे आमच्या समाजात अन्याय अत्याचार होता. मित्रांनो, ह्या मिंड्या राजकारणी म्हणून नामदेव ढसाळनी या सगळ्या RPIच्या नेत्यांची एक जाहीर सभा होऊन त्यांना
गुवाच्या जोड्याने मारले, त्यामध्ये बिशे कांबळे होते, अनेक नेते होते. हा इतिहास आम्ही विसरला नाही. मी त्या काळामध्ये मार्मिक बाळासाहेब ठाकरेचा मार्मिक आठवतो आणि तिथे दलित प्रांताच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतं. अरे त्या वरीच्या दंगलीचं चित्र जेव्हा बाळासाहेब ठाकरेनं त्याला, तर ते चित्राचं त्या भगवान बुद्धाच्या चेहऱ्याला काळं फासलं होतं. भगवान बुद्धाच्या चेहऱ्याला काळं फासलं आणि बाळासाहेब ठाकरेच्या खाली, अरे बुद्धा तुझ्या या देशामध्ये ही अशांतता कशी आहे, अरे बुद्धा तुझ्या या देशामध्ये ही अशी अशांतता. कारण शिवसेना सुद्धा त्या काळात त्यांच्यासोबत काँग्रेस सोबत होती. माझा जाहीर शिवसेना सुद्धा त्या काळामध्ये काँग्रेस सोबत होती. आणि मग हळूहळू आणि हे बाळासाहेब त्या काळामध्ये हिंदू गरज समजात झाले. तर मित्रांनो, दिवस येतात, दिवस निघून जातात, पण आठवणी मात्र काय म्हणतात या ठिकाणी. आज 50 वर्षा अगोदर आमचे एक बंधू, आमचा पॅन्थर कार्यकर्ता, सारा महाराष्ट्राचा पॅन्थर, जो आई वडिलांच्या कुशीतून बाहेर पडला आणि बाबासाहेबांच्या सन्मानाने चालत चालत विद्रोहाची मशान बनला. अशा या आमच्या दिवंगत वसंत धामणकरला आज मी माझी श्रद्धांजली अर्पित करताना हाय अहमद साहेबांची कविता म्हणतो. दरबार वतन में सब एक दिन जाने वाले जाएंगे, दरबार वतन में जब सब एक दिन जाने वाले जाएंगे, कुछ अपनी जगह को पहुँचेंगे, कुछ अपनी सजा ले जाएंगे. अरे चुप रहने वाले चुप करो, अरे चुपने वाले चुप कर, अब तो हद बोलो, कुछ तो नाले दूर हो जाएंगे. अरे बढ़ते भी चलो, कटते भी चलो, सर भी बहुत है और बाजू भी बहुत है, सर भी बहुत है और बाजू भी. त्यानंतर वसंतराव धामणकर हे शहीद झालेत आणि आज त्यांच्या 50व्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ जे अभिवादन सभा आहे त्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश घाटे, तुका कोठी साहेब, प्रकाश बनसोड साहेब, श्यामबाबू आणि सर्व सुरेश वाघमारे साहेब आणि सर्व उपस्थित सर्व पॅन्थर. मी 1982 पासून सक्रिय याच्यामध्ये आलो चळवळीमध्ये, परंतु पॅन्थर हे असं नाव आहे जो कोणी विसरू शकत नाही. पॅन्थर हे नाव नसून एक वादळ होतं. पॅन्थर एक हतियार होतं, हे दलितांचं हतियार होतं, अन्याय अत्याचाराच्या विरोधातलं हत्यार होतं, आपल्या समस्या हल करण्याचं हत्यार होतं, शिक्षण घेण्याचं हत्यार होतं, हे चालतं फिरतं हत्यार होतं पॅन्थर. म्हणजे त्या पॅन्थरची ओळख आजपर्यंत लोक विसरू शकले नाहीत आणि इतके वर्ष झाले पॅन्थरची स्थापना होऊन, परंतु आजपर्यंत पॅन्थर हे नाव जिवंत आहे. आणि आजही जर आपल्याला पॅन्थर सर्व लोक मिळून पॅन्थरमध्ये काम करायची इच्छा असल्यास मी सुद्धा एक पॅन्थरमध्ये काम करण्याची इच्छा आजही बाळगतो. कारण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन चळवळीमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती इतकी भयंकर होती की दलित, मुस्लिम आणि दलितावर विशेष करून बौद्धावर अनेक अन्याय अत्याचार होत होते. तो शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, जातीवादी असो, अनेक प्रकारचे अत्याचार होत होते. त्या अन्याय अत्याचाराला थांबवणारा कोणी नव्हता. सर्व रिपब्लिकन नेते त्या काळचे कदाचित आपापली एक सीट घेऊन वगैरे काय सेटलमेंट करून ते राजकारण करत होते आणि म्हणून त्याची चीड या महाराष्ट्राच्या तरुणामध्ये निर्माण झाली आणि त्याची उत्पत्ती त्या पॅन्थरमध्ये झाली. नामदेव ढसाळ साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी मित्रांनी पॅन्थर सुरू केली आणि त्याचा धसका एवढा मोठा होता त्या पॅन्थरचा. एकेकाळी शिवसेना आपण नाव ऐकलं, बलशाली शिवसेना, एवढी बलशाली पॅन्थरसुद्धा झाली होती त्या मुंबईमध्ये आणि त्याचे लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून नागपूरपर्यंत पोहोचले होते. परंतु आज आपण ती अवस्था बघतो आणि आजचंही राजकारण बघतो. त्या काळात बघितलं होतं रिपब्लिकन पक्षाचं राजकारण. आज पॅन्थर म्हणजे संपली नाही, पॅन्थर कधी संपणारही नाही. परंतु पॅन्थर आता स्वस्थ आहे, ते अस्वस्थ झालेली आहे. पण आता आपल्याला अस्वस्थ
आपला समोर येऊन अस्वस्थपणा पुढची वाटचाल पॅन्थरच्या मार्गातूनच करावी लागते असं वाटतं. एकंदरीत चित्र आजच्या राजकारणाचं जेव्हा आपण बघतो, काय राजकारण चालू आहे, कुणावर विश्वास करावा, कोणी शुद्ध नाही मला असं वाटतं. सर्व रिपब्लिकन पक्ष अशुद्ध झालेले आहेत. हमाम में सब नंगे, परंतु ते पॅन्थरची आठवण आजही जिवंत आहे. आणि असतील पॅन्थरवरही नावं ठेवणारे, लेकिन स्वाभिमानी पॅन्थर, इमानदार पॅन्थर आजही जिवंत आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत. म्हणून एक आपण एक प्रयत्न असा करूया की हे पॅन्थर मागे नामदेवराव ढसाळचे पुत्र आले होते इथे आणि ते भेटले वगैरे आम्हाला त्यांचे लोक की आपण हे करूया. परंतु मी प्रकाश भाऊ आणि सर्वांना विनंती करतो, जर असा काही कार्यक्रम पॅन्थरचा होत असेल तर आपल्याला काही हरकत नाही, आपण सुद्धा पॅन्थरच्या नावाने इथे आपलं संघटन आपण हे करू शकतो आणि पुन्हा पॅन्थरला ते दिवस येऊ. आजकाल गर्दी दिसत नाही, मोर्चे नाही, आंदोलन नाही. आपण का बरं दिसत नाही गर्दी, का बरं आंदोलनात लोक नाही? आज कोणता बाप आपल्या पोराले म्हणत नाही की जा रे आंदोलन, जा रे चळवळ कर, जा रे. तो म्हणतो पहिले डिग्री घे, पहिले नोकरी कर, शिक्षण पूर्ण कर. परंतु पॅन्थरच्या काळात नोकरी लागली. सर्वात मोठा मला वाटतं की जे बॅकलॉग होता, नोकरीचा बॅकलॉग होता, शिक्षणाचा बॅकलॉग होता, हे पॅन्थरच्या चळवळीमध्ये हा बॅकलॉग भरून निघाला. हे दाव्यानं सांगतो. त्या काळात कोणी अन्याय अत्याचार करण्यात धजा होत नव्हता. एवढी दहशत, एवढी ताकद पॅन्थरने आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या आत्मसन्मानासाठी, आमच्या सोयी सुविधासाठी निर्माण केली होती आणि तीच दहशत आणि तोच दरारा आजही आपण निर्माण केला पाहिजे आणि तरच आमच्या स्मृतिशेष पॅन्थर वसंतराव धामणकरांना ही 50वी श्रद्धांजली खऱ्या अर्थाने ठरेल. आपणही पॅन्थर अजून संपलेली नाही, पॅन्थर कशी समोर येईल याचा विचार करावा. आम्ही आपल्या सोबत आहोत आणि शेवटी स्मृतिशेष वसंतराव धामणकर यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्व लोकांनी अभिवादन द्यायला इथे आला, आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. एक शेर म्हणतो शेवटी, अकेला ही चला था मंजिल जाने पे मंजिल, कब रास्ता बनता गया लोग जुड़ते गए. राहों में बहुत कांटे हैं मगर ठहरता कौन है, राहों में बहुत कांटे हैं मगर ठहरता कौन है. अरे मौत कल आनी है, आज आ जाए, डरता कौन है. तेरे काफिले के मुकाबले अकेला हूँ मगर फैसला मैदान जंग में होना होगा कि मरता कौन है. जय पॅन्थर. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.